नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील शिरोडकरची 4 कविमुले या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी शेवटचा 4था भाग वाचतो. महानगरी लैंगिक वास्तवाचे अस्तित्व दर्शन तर अगदी उघडे नागडे विदारक शब्दात केले गेले आहे. आमच्यातला कुणी चढला, माडी, पखवाज आणि रक्त यातील लयकारीची जाणीव पुन्हा पाहिली सगळ्यांनी. संपूर्ण स्त्री नग्न. ॲडमचं विश्वाक्त स्वप्न चाखलं एकमेव फळ. गर्भतृष्णा भागवली. विकत घेतली फोरास रोड फिरून झाल्यावर आणि तिथंच सर्व छक्के पंजे, 4 चिलटांना देखील हप्तेबाज पोलीस, सर्वगमनी रांडा, दादा वेश्यापुरीत बजबजाट बगबगवाले. आदिवासींवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेलेल्या या कवीला धन दांडग्यांनी मार देत तुरुंगात धाडलेल्या त्याला बंदिवासाची अनुभूती घेत असताना त्याच्या विषमताविरोधी चिंतनशीलतेला गती मिळते. त्यांना वश कायमचं राज्ययंत्र. त्यांनी भडकवलेली अन्नधान्याची महागाई आणि कुबेर कुटुंबात त्यांनी जन्म घेतला होता म्हणून त्यांना लखलाभ सारे प्रचंड. एकदा म्हणाले हे की खलास, मग मृत्यूचा दरवाजा हे उघडू शकतात. कुणासाठीही कुठेही कधीही हा बांधला जातो तुरुंग. गॅस चेंबरच्या आकाराने वाढलेल्या थडग्या. कारागृहात विषमतेविरोधी लढ्याचा विचार करताना त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव होऊन तो हतबल होतो. अशा अवस्थेत त्याच्याकडे नंबरकरी विचित्र नजरेने बघू लागतात. हे नंबरकरी म्हणजे कारागृहातील वॅगनफोडे, मवाली, दरोडेखोर, स्मगलर, बलात्कारी. त्यांच्याच शेजारी याला डांबले. मग त्याचा असहाय्य वैतागलेला आविष्कार. माझं खच्चीकरण करायचं हा यातला प्रमुख हेतू आहे. तुम्ही मरा. तुमचा मरायचा अधिकार तुम्ही का बजावत नाही? असा रात्री वाजणारा टोल मग अर्ध्या तासांनी बजावत असतो. मी मनाशी म्हणतो, जागते राहा आणि हळूहळू मरा. मग आत्महत्येबद्दलही मोठमोठे संदर्भ देत हा कारागृहवासी कवी बोलू लागतो. गंभीर, थोडं उपहास उपरोधही. आणि कामूने गौरवले आत्महत्येच्या विविध सार्थ तऱ्हांना. ह्यूम म्हणाला की प्रत्येकाला हक्क जीवन संपवण्याचा. आणि आम्ही तरी काय वेगळे. उत्तुंग हिमालय, शुभ्र वाहती गंगा, अन्न परित्याग, थंड जोहार. कांट म्हणाला की आत्महत्या विरुद्ध आहे नैतिकतेच्या. आणि लेनिनला खरोखर होता का वेळ? होतं कधी भोलगाचं पात्र लोभवीत? तुळशीच्या कवितांच्या निरूपणाचा विचार करताना त्याच्या कवितांमध्ये मोठ्या संख्येने येत असलेले संदर्भ जे कवितेच्या आशयाला सधनता देत असतात. सिसिफस, फिनिक्स, अथेना, ओडिसियस, अपोलो, डायनोनियम, नर्सिसस, व्हीनस अशा ग्रीक मिथकातील व्यक्तिरेखा, तसेच सेंट मेरी, सेंट ऑगस्टीन अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखा, फ्रँकेस्टाईनसारखी कल्पक व्यक्तिरेखा, शिवाय रिल्के, पाउंड, कामो, मार्क्स, आतेंगा, गटे, लाओत्से, अर्नेस्ट हेमिंग्वे, इझाडोरा, व्हॅन गॉग, मर्लिन मनरो, ह्यूम, लेनिन, माओ, पिकासो असे पाश्चिमात्य विचारवंत कवी, लेखक, कलावंत. याचबरोबर तुकाराम, जिजाऊ, संदीपनी, गंधर्व, वेद, उपनिषदे, सूक्त, सप्तर्षी, सप्तपदी, अथर्व, दार्शनिक, अश्वमेध, महासर्ग, सावित्री एवढी सारी मंडळी कवीच्या व्यक्तिमत्वात मुरलेली असल्याने त्याच्या कवितेला वैचारिक सधनता प्राप्त होते. कवितेच्या रूपाबद्दल आणखी एक विशेष. या कवितेतील आशयघन प्रतिमा कित्येकदा एका प्रतिमित शब्दाऐवजी
अनेक शब्दांच्या समूहातून व्यक्त होत असतात. कालस्पंदनातील एक आवश्यक युद्धविरामाची तृप्ती जाणवून प्रदीर्घ रात्रीच्या सहवासातील आकाशयानाप्रमाणे अलक्ष्य फ्लाय करणारे पक्षी, स्वच्छ निरीच्छा आकाशाची विटंबना करणारी, निसर्गशुद्ध बलात्कार करणारी स्कायस्क्रेपर्स, आजारी मुलाच्या क्षीण हास्यासारखा तिचा 10 वर्षापूर्वीचा वाढदिवस, जाती व्यवस्थेला डुक्कर मुसंडी देऊन डबक डबक चाळीच्या गटारात कोसळू इच्छिणारा, सिसिफसच्या शापाखाली दबलेल्या जनतेने जन्मसिद्ध हक्कांचे घोषणापत्र गर्भदृष्टा भागवणारी विकत घेतलेली फोरासरूळ, प्रदीप्त जीवनासारखा अप्रतिमासारखा मार्क्स, कोलाहल म्हणजे मृत्यूच्या तळहातातून खेचलेलं लाल रक्ताळ माणिक, कोट्यावधी दवबिंदूंवर पडलेलं चांदण्याचं उन्मुक्त प्रतिबिंब. एकूण तुळशीची कविता तीव्र महानगरी संवेदनेचा, संवेदनास्पर्शित काव्यात्मकतेचा, उपरोधिक लक्षणेचा, विलक्षण नाविन्यपूर्ण कल्पकतेचा, जीवनविषयक विविधतेचा प्रभावी प्रत्यय देत असते. शिरोडकरचा चौथा कविमुलगा सुरेंद्र भोसले. शिरोडकर शाळेत शिकत असतानाच गिरणगाव कामगार संबंधित लोकसेवा ट्रस्टमध्ये कामगारांच्या मुलांसाठी काम करू लागला. त्यांच्यासाठी वरळीपासून गोरेगाव काळाचौकीपर्यंत धावपळ करीत स्वतःही मराठी विषय घेऊन पदवीधर झाला आणि रिझर्व्ह बँकेत सहाय्यक अधिकारी पदापर्यंत पोहोचला. पण शेवटपर्यंत गिरण गावातील कामगार विश्वाशी जिव्हाळ्याचे संबंध राखीत राहिला. म्हणून त्याच्या कवितेत गिरणगाव येतच राहिले. ते केवळ वैयक्तिक नसून बहुंशी सार्वत्रिक स्वरूपात येत राहिले. त्याच्या कविता संग्रहाचे नाव आहे प्रेषित. या प्रेषितमध्ये प्रकाशाचा स्पर्श न झालेले गिरणगावातील जे सार्वत्रिक वास्तव आहे ते नागरी ग्रांथिक भाषेत नाही तर गिरणगावातील कामगार बाईच्या बोलभाषेतून असे व्यक्त होते. आम्हालाच मारत्यात, आमची घरदार जाळत्यात, मुकी जनावर भी यातनं सुटत नाही बघा. आपला देश स्वतंत्र झाला न, मग आम्हालाच गुलामासारखं का वागवत्यात? माणसातली माणुसकी कधीच जागी होणार नाही काय? असल्या वास्तवामुळे पुढील स्वरूपाचे प्रश्न नागरी भाषेतून अगतिकतेने विचारले जातात. कोणत्या स्वातंत्र्याची, कोणत्या मातृभूमीची आम्ही गाणी गावीत? आमच्या मातांच्या वेदनांचे ओंकार जागोजागी ऐकू येत असताना, माणसांच्या डोळ्यातील स्वप्नासकट डोळे काढले जात असताना, कोणत्या मानवतेला आम्ही आवाहन करावं? कोणत्या स्वातंत्र्याची आम्ही गाणी गावीत? पुढे थोडे उपरोधिक होत गिरणगावातील विषमतेचे चित्रण परिणामकारक केले गेले आहे. विश्वात्मके होई जे सांगणारा आमचा धर्म, त्याला कधीच नाही उमजले कर्म. तरीसुद्धा गिरणगावातील सर्वांनीच कर्मयोग स्वीकारला. पण यांच्या कर्माच्या रक्तावर त्यांचे बंगले उभे राहिले, मेजवान्या झडू लागल्या, लोकशाहीच्या पताका आकाशात फडफडू लागल्या. यांना मात्र झुंजत झुंजत मरणाचा शाप मिळाला आहे ना. असं सार्वत्रिक गिरणगाव रेखाटताना कधीतरी स्वतःची वैयक्तिक भावना व्यक्त होतेच. शापदग्ध देह, मनाच्या जखमेतून अविरतपणे चिघळणारे रक्त. अंधाऱ्या गिरणगावाकडे बघत वैयक्तिक संदर्भात शापदग्ध होणारा हा कवी त्याच्या वाट्याला आलेले प्रणय रंग मात्र हिंदकळत्या काव्यात्मक शैलीत व्यक्त करीत आहे. तू कितीदा तरी हिंदकळलीस डोईवरील घटातील पाण्यासारखी. मारावा खडा असं मला सुद्धा वाटलं होतं. घटातील पाण्यासारखी हिंदकळणाऱ्या तिला बघता बघता त्याला चंदनाची चोळी दिसणारच. तुझ्या चंदनी चोळीला मदनाची बाधा होते आणि उभार वक्षाची कशी तगमग होते.
ही प्रेयसीवरची कविता की प्रेयसीच कवितेचे रूप घेऊन येते? छानच. संभ्रमांकित कल्पना. अनेकदा पडतो मी संभ्रमात, तुम्हा दोघींच्या संभ्रमात. कविता येते तुझे रूप घेऊन, की तूच येतेस कविता होऊन? अशा प्रणय रंगात रंगता रंगता अखेरीस मात्र या शापदग्ध कवीच्या वाट्याला याही बाबतीत शापदग्धताच येते. चांदण्याची उल्के समान राख होते, उल्के समान माझी येथेच राख होते. उरली फक्त रात्र अंधारी, युगायुगाचे दुःख घेऊन. असे हे वैयक्तिक प्रेमभंगाचे आणि गिरण गावातील दुःख ब्रह्मांडाचे कल्लोळ व्यक्त होत असतानाही कवी मनातील प्रेषित ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई यांचा संदर्भ देत त्यांच्यासारखाच विश्वात्मक सद्गतीचा आशावाद व्यक्त करीत आहे. माझ्या मराठी मनात सारे सामावले विश्व, नाही येथे जातीभेद सारा नांदे बंधुभाव. माझ्या मराठी मनात तेजाळल्या स्नेहज्योती, विषमता जळे येथे मिळे सर्वांनाच सद्गती. इथे हा भाग संपतो. धन्यवाद.